हॅलो मेट्स. कॉलेजच्या लास्ट इयरला असताना हा विचार केला होता की लास्ट इयरला असताना जॉब भेटेलच, पण कॉलेज पण पूर्ण झालं आहे, डिग्री पण कंप्लीट झाली आहे, तरी जॉब मिळत नाही आहे. त्याचं रिझन पण तसंच आहे, कारण कॉलेजचा जो सिलेबस आहे तो आउटडेटेड आहे. नक्कीच कॉलेजमध्ये असताना तुम्ही प्रॅक्टिकल जास्त परफॉर्म केलेलं नाही आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एंड टू एंड गाईडलाईन्स करणार आहे. डिग्री आहे तुमच्याकडे, पण जॉब का भेटत नाही आहे. तर हा व्हिडिओ पण स्किप करू नका, नाहीतर तुमचा जॉब पण स्किप होईल. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. तर कॉलेज कंप्लीट झालं आहे, डिग्री पण आपल्या हातात आहे, जॉब मिळत नाही आहे. प्रत्येक दिवशी आपण बेस्ट लेवल ट्राय करतो इंटरव्ह्यूसाठी, पण आउटकम येत नाही, म्हणजे इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही आहे. तर हा फक्त तुमचा नाही आहे, असे लाखो फ्रेशर्स आहेत की ज्यांची डिग्री कंप्लीट झाली, जॉबसाठी ते सर्च करतायत. तशी कॉलेजने आपल्याला डिग्री दिली आहे, पण जॉब रेडी स्किल दिलेले नाही आहेत. एक्झाम्पलच तुम्हाला सांगायचं झालं, कंपन्यांची जी रिक्वायरमेंट असते कॉर्पोरेट्समध्ये, त्यांना रेडी टू वर्क डेव्हलपर पाहिजे असतात. पण जे कॉलेजमधून पास आउट होतात फ्रेशर्स, ॲक्च्युली ते जे काही कंपन्यांना स्किल सेट पाहिजे त्यामध्ये ते एक्सपर्ट नसतात. रिझ्यूममध्ये कॅन्डिडेट्स ॲड करतायत. जसं एक्झाम्पल सांगायचं झालं, जावा फुल स्टॅकमध्ये तुम्ही ॲड पण करतायत कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, रिॲक्ट जेएस, पोस्टग्रेसिक्वल किंवा मायक्रो सर्व्हिसेस. पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देत आहेत त्यावेळी तुम्हाला आन्सर देता येत नाही आहे. त्याचं इनडायरेक्ट हे होतं की ॲक्च्युली जे काही इंटरव्ह्यूचा फीडबॅक येतो तो निगेटिव्ह येतो. त्यामुळे तुम्ही जे काही स्किल सेट्स तुम्ही ॲड करणार ॲक्च्युली, तर ते स्किल सेटवर तुम्ही एक्सपर्ट पाहिजे. इन शॉर्ट मला सांगायचं हेच आहे की जर तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये स्किल सेट ॲड करतायत, तर नक्कीच तुम्ही या स्किल सेटसाठी प्रोजेक्ट्सवरती काम पण करणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्ही जो काही रिझ्यूम्स, तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर तुम्ही जे काही प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे ते तुम्ही प्रोजेक्ट्स ॲड करणं गरजेचं आहे. एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला, जर तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये स्प्रिंग बूट जर तुम्ही यूज केलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही रेस्ट एपीआय यूज वर्क केलेलं असणार आहे, राईट. डेटाबेस तुम्ही पोस्टग्रेस यूज केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही डॅशबोर्ड काही स्क्रीन डिझाईन केलं असेल तुम्ही ते पण ॲड करू शकता. आणि इट इन्क्लूड्स पेमेंट गेटवे ॲज वेल, कारण आज मार्केटमध्ये फिनटेकची डिमांड फारच जास्त वाढलेली आहे. तुम्ही एक्झाम्पल चेक करू शकता, आज एव्हरीथिंग हॅपन्स ऑनलाईन, राईट. येस. तर डेफिनेटली तर हेच तुम्ही स्किल सेट ॲड करा आणि रिअल टाईम प्रोजेक्ट्स तुम्ही ॲड करा. आणि प्रोजेक्ट जो असणार आहे तो डमी कुणाचा कॉपी नका करू. रेफरन्ससाठी तुम्ही यूज करू शकता, पण जे काही तुम्ही काम करणार आहे आय विल रिकमेंड प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये साइन अप अँड साइन इन फंक्शनॅलिटी असतेच, राईट. आणि त्यानंतर मोस्टली क्रड ॲप्लिकेशन्स असतात. तर तुम्हाला साइन अप साइन इन एकदा क्रड तुमचं डन झालं की तुम्हाला ॲडव्हान्स एपीआयवरती काम करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये की आपण बोलू शकतो कॉम्प्लेक्स एपीआयज. जसं की तुम्ही व्हेरिफिकेशन वगैरे आपण प्रोसेस बोलू शकतो, किंवा ऑडिट आहे, रिपोर्टिंग मॉड्यूल्स आहेत, तशा मॉड्यूल पण तुम्ही ॲड करणं गरजेचं आहे. तर रिअल टाईम प्रोजेक्ट जर तुम्ही ॲड केला आणि इंटरव्ह्यू चांगली प्रॅक्टिस केली, तर डेफिनेटली तुम्ही तुमचा इझिली लाईक जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. तर आता सांगायचं झालं तर मार्केटमध्ये हजारोनी फ्रेशर्स अवेलेबल ॲक्च्युली. प्रत्येक कॅन्डिडेट्सला MNC कंपनी भेटेलच असं नाही आहे. त्यामुळे माझं हे पण तुम्हाला रिकमेंडेशन राहील की जर तुम्हाला स्टार्टअप कंपनी, जर तुम्हाला चान्स देत असेल कंपनीमध्ये स्टार्ट करायला, तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. आणि एकदा की तुमचा 2-3 वर्ष एक्सपिरियन्स झाला की तुम्ही इझिली MNCला मूव्ह ऑन करू शकता. आणि स्टार्टअप कंपनी पण जॉईन करण्याआधी तुम्ही नक्कीच त्यांच्याशी डिस्कस करणं गरजेचं आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे. कारण बहुतांश स्टार्टअप अशा पण असतात, आता इंडियामधले एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला, दिवसाला 10 स्टार्टअप चालू होत आहेत, पण त्यातले 8 स्टार्टअप फेल होतात. तर स्टार्टअप फेल तुमचं करिअर पण फेल होऊ शकतं. त्यामुळे असे स्टार्टअप तुम्ही चूज करा जे की स्टार्टअप सस्टेन आहे. त्याच्या स्टार्टअपमध्ये तुमचा एक्सपिरियन्स काउंट झाला पाहिजे आणि लेटर गो विथ द एक्सपिरियन्स लेवल फॉर MNCs. कारण तुमचं करिअर पुढे MNCमध्ये तुम्ही जाणार असेल, मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये तुम्हाला काम करायला नक्कीच संधी भेटेल. पण यासाठी तुम्ही असं नाही की 1-2 वर्ष तुम्ही गॅप घ्या. तुमचा एक्सपिरियन्स कंटिन्यू स्टार्ट होणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि जे कोणी स्टुडंट्स असतील ज्यांना की करिअर स्टार्ट करायचे पण चान्स भेटत नाही, नक्कीच तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊ शकता. तुम्हाला आपण गायडन्स नक्कीच करू आपण इथे पण. तर मला हे सांगायचं आहे, मोस्टली जे स्टुडंट्स आहेत फक्त यूट्यूबचे सेशन्स फॉलो करतात, ते थेरी नोट्स चेक करतात, अप्लाय फॉर 100 ऑफ कॉर्पोरेट्स, 100+ कंपन्या ते अप्लाय करत आहेत, पण कंटिन्युअस रिजेक्शन येतं, डिमोटिवेट होतात स्टुडंट्स. कारण माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही कंपन्यांना कमी अप्लाय करा, पण तुम्ही जास्त टाईम तुमचा लर्निंगवरती इन्व्हेस्ट करा, जेणेकरून त्या स्किलसाठी तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर तुम्ही तो इझिली इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि एकदा की इंटरव्ह्यू तुमचा क्रॅक झाला की तुम्हाला जॉईनिंग पण भेटून जाईल.
आणि हां, मार्केटमध्ये फ्रेशरच्या ऑपॉर्च्युनिटी थोड्या कमी आहेत ॲज कम्पेअर्ड जर तुम्ही पाहायला गेलात तर MNCच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी सध्या कमी झालेल्या आहेत ॲक्च्युली. कॉलेजमधनं कसं होतं की मास रिक्रुटमेंट होतं. एक्झाम्पल सांगायचं झालं जसं इन्फोसिस आहे, TCS आहे, विप्रो, L&T, कॅपजेमिना, IBM. दे आर कमिंग इन टू कॉलेज कॅम्पस अँड दे आर हायरिंग फॉर मास रिक्रुटमेंट. पण त्यामुळे जर सिलेक्शन नाही झालं तर मग तुम्ही डिग्री हातात पडते तुमची, तुम्ही फ्रेशर्स म्हणून बाहेर पडतात, पण जॉब मिळणं थोडं टफ होतं. तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्टार्टअप जॉईन करू शकता, जेणेकरून स्टार्टअप म्हणजे मिड लेवल कंपनी जर तुम्ही जॉईन करतायत तर तुमचं ॲटलिस्ट करिअर स्टार्ट होईल. भले सॅलरी कमी असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मी माझं पण करिअर स्टार्टअपमध्ये स्टार्ट केलं होतं. आय वर्क विथ लेटर इन्फोसिस, Accenture, ट्रान्सयुनियन, राईट. तर तुम्ही पण तसा तुमचा ग्रो करू शकता करिअर. आणि हे प्रायव्हेट सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर नाही आहे. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे काय की इथे तुम्ही जर स्वतः काम केलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट्स आहे. कारण ले ऑफ कधी सांगता येत नाही. फॉर फ्रेशर्स, फॉर एक्सपिरियन्स, राईट. कारण आज तिसऱ्यासारखी कंपनी जर एम्प्लॉयला जर कामावरून काढते तर बाकीच्या कंपन्यांचा आपण विचारच नाही केलेला बरा, राईट. त्यासाठी आपलं एकच सोल्युशन आहे की आपण ऑलवेज आपल्या स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, म्हणजे स्किल सेट आपण ग्रो केलं पाहिजे. एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं आता जावाच लेटेस्ट व्हर्जन 25 आहे. आता बहुतांश माझे फ्रेंड्स वर्किंग इन बिग MNCs, तर त्यांना मी विचारलं जावाच कोणतं व्हर्जन वापरतात, टिल दे आर युजिंग जावा 8, 11, 17. व्हाय नॉट आय एम सेइंग लाईक जावा 25. तर तुम्ही जर LTS लॉंग टर्म सपोर्ट जर जावा 25 आहे, जर प्रोजेक्टची डिमांड रिक्वायरमेंट असलं, आर्किटेक्ट लेवल तुम्ही थिंक करत असाल तर तुम्ही ऑलवेज अपस्किलिंग करून अपग्रेड करून तुम्ही लेटेस्ट व्हर्जन यूज केले पाहिजे. सेम फॉर स्प्रिंग बूट ॲज वेल. जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे त्याच्यावर तुम्ही पुढे मूव ऑन केलं पाहिजे. तर आजच्या IT कंपन्यांना काय हवं आहे नक्की, त्यामुळे ते फ्रेशर जास्त प्रेफर करत नाही. आता मी तुम्हाला ते एक बेस्ट एक्झाम्पल देईल. आपण थिंकिंग करूयात ॲक्च्युली, तुम्ही तुमच्या लाईफमधलं पण एक्झाम्पल सेमच असणार आहे जे की माझ्या लाईफमध्ये होतं. आपण इनिशियली कार ड्राईव्ह करायला स्टार्ट करतो, राईट. तर इनिशियली आपण गाडी किक करतो, आपण स्टार्ट करतो ॲक्च्युली, लगेच आपल्याकडून बंद पडते कारण आपलं क्लच ब्रेकचं काहीच अंदाज आलेलं नसतो, कारण आपण फ्रेशर असतो त्याच्यामध्ये, राईट. येस. ते आपलं 2-3 दिवस कंटिन्यू होतं, पण आपण प्रयत्न सोडतो का नाही, तर आपण ते प्रॅक्टिस करत असतो. आणि एक 6-7 दिवसामध्ये आपल्याला ॲटलिस्ट गाडी चालवता येते. आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण गाडी हायवेला पण चालवतो, आपण 4 व्हीलर ड्राईव्ह करतो. म्हणजे प्रॅक्टिसने काय होतं की आपलं परफेक्ट आपलं स्किल येतं आणि आपलं असं वाटतं की अरे माझ्यासारखा ड्रायव्हर कोणीच नाही, सध्या गाडी आपण इझिली चालू शकतो. सेम हॅपन इन IT इंडस्ट्री ॲज वेल. जर तुम्ही नॉन IT असाल किंवा दुसऱ्या फील्डमधून तुम्ही ITमध्ये येतात ॲक्च्युली, राईट, देन डेफिनेटली प्रॅक्टिस इज द की टू गेट सक्सेस. त्यामुळे तुम्हाला सांगेल की तुम्हाला प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे. तर स्टार्ट विथ कोर जावा, देन गो टू द ॲडव्हान्स जावा, like JDBC concepts also you need to learn actually simple concepts. Then start with Spring Boot. Then go to the data JPA. Spring Boot with data JPA, right? Yes. Why? Because Spring Boot आपण यूज करतोय REST API क्रिएट करायला, data JPA आपण यूज करतोय persistence लेअरसाठी, and definitely securing the REST APIs always we are using JWT token. तर तुम्हाला हे टोकन पण शिकता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, हेडर, पेलोड, सिग्नेचर. त्याचा फ्लो कसा वर्कआउट होतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. And then you can start with the microservices, like 2 or more Spring Boot module, they will communicate with each other, right? Yes. And microservices बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आज फोनपे, गुगल पे आपण यूज करतोय. स्वतःची बँक नाही त्यांची, तरी पण आपण फोनपेवरून फंड्स ट्रान्सफर करू शकतो टू आवर फ्रेंड्स अदर शॉप ओनर्स अकाउंट, राईट. हाऊ इट्स पॉसिबल? बिकॉज ऑफ मायक्रोसर्विसेस. लाईक फोनपे, दे विल कम्युनिकेट विथ द ICICI बँक, and from they are going to transfer the funds, right, to next bank. Next bank also we are not aware of which bank they are using, HDFC, IDFC, which bank they are using, right, but till we are able to transfer the funds, then such cases we are using microservices. तर आज मायक्रोसर्व्हिसेसचं पण फार डिमांड वाढलेलं आहे आणि कंपन्या ह्या फ्रेशर्सकडून एक्सपेक्ट करतायत की तुम्हाला स्प्रिंग बूट पण आलं पाहिजे, मायक्रोसर्व्हिस पण आलं पाहिजे. आणि त्याच्यापुढे जाऊन आज ही डिमांड वाढली की जो फ्रेशर्स आहे तो फुलस्टॅक पाहिजे, म्हणजे त्याला फ्रंट एंडला रिॲक्ट पण आलं पाहिजे. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही रिअल टाईम प्रोडक्ट्सवर जास्त काम करण्याचा ट्राय करा. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट्स नसतील तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण भरपूर प्रोडक्ट्स ॲड केले आहेत. प्रोजेक्टची सेपरेट प्लेलिस्ट आम्ही ॲड करतो, म्हणजे प्रत्येक संडेला आम्ही प्रोडक्ट्स ॲड करतो आहे. तर तुम्ही ते पण गो थ्रू करू शकता ॲक्च्युली. आणि जर तुम्हाला लर्निंगसाठी पाहिजे नक्कीच तुम्ही ऑफिस व्हिजिट करून हे प्रोडक्ट्स पण घेऊ शकता. आणि आपल्याकडे ऑलवेज आपण जावा 25, स्प्रिंग बूट 4 आपण यूज करतो आहे. त्या कंपनीची डिमांड हीच आहे की तुम्ही हे लेटेस्ट टेक स्टॅक तुम्हाला आलं पाहिजे आणि त्याबरोबर तुम्ही गिटहबवर पण तुम्ही हँड्स ऑन पाहिजेत. कारण जे काही तुम्ही काम करता ते तुम्हाला सेंट्रलाइज ॲपवरती पुश पण करता आलं पाहिजे. ते गिटअप पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल. तर हे सगळं कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, त्यासाठी नक्कीच तुम्हाला
आयदर तुम्ही स्टार्टअप जॉईन करू शकता किंवा एखादं ट्रेनिंग सेंटर जर तुम्हाला वाटते चांगलं आहे ते तुम्हाला शिकवतील आणि जो कोणी ट्रेनर असेल त्यांचा पण तुम्ही एक्सपिरियन्स चेक करा. इफ दे आर इंडस्ट्री प्रोफेशनल्स देन डेफिनेटली यू कॅन गो हेड अँड जॉईन दिस. म्हणजे माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही कुठे पण जॉईन करा, चांगलं काम करा, चांगलं शिकून घ्या. जे कोणते तुमचे मेंटर्स असेल, तुमचा इगो वगैरे सगळं साईडला ठेवा. ॲज अ फ्रेशर्स लेवल शिकण्याचा तुम्ही जास्त प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ते नॉलेज तुम्हाला फ्युचरमध्ये इम्प्लिमेंट करतील आणि जे तुमचे सिनियर असतील ते पण तुम्हाला हेल्प करतील ॲक्च्युली. जर तुम्हाला आय टीमध्ये जॉब हवा असेल तर नक्कीच तुम्ही कोणती पण एक टेक स्टॅक चूज करा. एक्झाम्पल सांगायचं झालं, मार्केटमध्ये भरपूर टेक स्टॅक आहे. लाईक आपले काही डेव्हलपमेंटसाठी जावा फुल स्टॅक आहे, AIMLसाठी पायथन आहे. अगेन तुम्हाला जर वाटतंय PHP .NET देर आर लॉट्स ऑफ C++, इवन टेस्टिंगसाठी तुम्ही ॲटोमेशन टेस्टिंग पण अवेलेबल आहे राईट. एक टेक स्टॅक तुम्ही चूज करा आणि त्यामुळे तुम्ही एकदम डीपमध्ये जा. जावा फुल स्टॅक जर तुम्हाला शिकायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला आपण रोडमॅप पण देतो याच्यामध्ये. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली कमेंट तुम्हाला जॉब म्हणून तुम्हाला टाईप करायचं आहे ॲज अ कमेंट. तर तुम्हाला मी फ्री रोडमॅप देणार ॲक्च्युली जावा फुल स्टॅकसाठी आणि डेफिनेटली तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करू शकता. इन शॉर्ट जर तुम्हाला सांगायचं झालं, डिग्री असूनही जर तुम्ही बेरोजगार आहे राईट, आणि डेफिनेटली जर तुम्हाला स्किल असेल तर तुम्हाला बेरोजगार राहायची गरज नाही आहे. भले सॅलरी तुम्हाला कमी भेटेल पण तुम्हाला असं कोणी बोलणार नाही सुशिक्षित बेरोजगार, कारण डिग्री तुमच्याकडे आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, स्किलवरती वर्कआउट करायचं आहे आणि डेफिनेटली तुम्हाला तुमचं करिअर स्टार्ट करायचा चान्स भेटेल. तर आय विल रिकमेंड की तुम्ही फ्रेशर असाल आणि डिग्री असून पण जर तुम्हाला जॉब भेटत नाही आहे तर फक्त एकच करा, चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्समध्ये तुम्हाला जॉब अशी कमेंट तुम्हाला करायची आहे. नक्कीच मी तुम्हाला बेस्ट लेवलचा रोडमॅप देईल आणि जिथे फ्रेशर्स तुम्हाला चान्स भेटेल ॲज अ करिअर स्टार्ट करायला, गो हेड अँड स्टार्ट युअर करिअर. कारण तुम्हाला जास्त गॅप नाही फिलअप होऊन द्यायचं ॲक्च्युली. कारण गॅप जर तुमचा जास्त झाला तर डेफिनेटली अगेन दिस इज प्रॉब्लेमॅटिक इन युअर करिअर. तर आपल्याला काय करायचं आहे की गॅप होऊन द्यायचं नाही, करिअर स्टार्ट करायचं आहे आणि करिअर स्टार्ट करताना जे काही तुमचं स्किल सेट असणार आहे, जर जावा फुल स्टॅकसाठी तुम्ही पाहताय नक्कीच त्या कंपनीज तुम्ही रिव्ह्यू चेक करा अँड गो अँड स्टार्ट युअर करिअर फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट. अँड फॉर मोर लर्निंग, दोज हू आर लाईक कॉलेज पर्सन स्टुडंट्स, दोज हू आर लाईक पास आउट, ये वर्किंग प्रोफेशनल, join us and start your career full stack Java development. Thanks.